नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणीचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी दमदार अपडेट या ठिकाणी आलेली आहे. आजच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी लेटेस्ट अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी जुलै हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. प्लसमध्ये ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले नसतील त्यांच्यासाठी सुद्धा पर्याय या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. त्याविषयी तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. सरकारने याची दखल घेतलेली आहे. सर्व बहिणींसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी. सर्व बहिणींना मोठा फायदा होणार आहे. सरसकट पैसे थेट बँकेत जमा होत आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. म्हणून सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून माता भगिनींनो, तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास सर्व बहिणींनी पटापट खाली लाल बटनावरती क्लिक करायचे. फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या बहिणींनी व्हिडिओ लाईक केलं नसेल त्यांनी लगोलग या ठिकाणी ताबडतोब व्हिडिओ लाईक करून द्यायचे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. म्हणून पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, जुलै हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे. दुसरी गोष्ट, सरकारने या ठिकाणी महत्त्वाचा पर्याय काढलेला आहे. भरपूर अशा महिला आहेत की ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता देखील मिळाला नाही आहे. त्या बहिणींसाठी एक महत्त्वाचा पर्याय आहे. त्या बहिणींनी कशाप्रकारे पैसे मिळवायचे त्याविषयी संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. त्यानंतर अशा बहिणी की ज्यांना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांना आता जुलै हप्त्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर भरपूर अशा महिला आहे की ज्यांना देखील कर्ज हवं आहे, तर ज्या बहिणींना कर्ज हवं आहे त्या बहिणींसाठी सुद्धा देखील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याविषयी तुम्हाला मी संपूर्ण माहिती पुराव्यासहित दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. म्हणून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचे संपूर्ण प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी मिळणार आहे. पटापट सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या शेजारी पाजारी ज्या काही महिला असतील किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या ज्या काही बहिणी असतील त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला शेअर करून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे. आता आपण प्रूफ जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले प्रूफची संपूर्ण माहिती बघण्यासाठी. बघा, सर्वात अगोदर मी तुम्हाला जुलैच्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती प्रोव्हाइड करतो. एक महत्त्वाची न्यूज आली जुलै हप्त्याबाबत, ती तुम्हाला मी दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा, ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. जेणेकरून ज्या बहिणींना जूनचे पैसे मिळाले त्यांना जुलैचा हप्ता तारखेने मिळणार आहे. त्याविषयी महत्त्वाची अपडेट आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. त्यानंतर ज्या बहिणींना जूनचे पैसे मिळाले त्यांच्याविषयी मी संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला होता त्या पात्र महिलांना जून महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्ये वितरित करण्यात आला. म्हणजे सत्ता 2-3 दिवस अगोदर तुम्हाला ते पैसे मिळाले. भरपूर महिलांना आज सुद्धा देखील पैसे वाटप होत आहे. पुढे बघा, त्यामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये समाधानाच्या ठिकाणी भावना आहे, कारण की त्यांना जून महिन्याचे सुद्धा ठिकाणी पैसे मिळाले. भरपूर दिवसापासून ते वाट बघत होते की सर जूनचा हप्ता कधी मिळणार आहे, सर जूनचे पैसे कधी मिळतील. फायनली त्यांना जून महिन्याचे सुद्धा ठिकाणी पैसे मिळाले. भरपूर बहिणींना या ठिकाणी 1500 रुपये मिळाले, काहींना 3000 रुपये मिळाले. तुम्हाला किती रुपये मिळाले, 1500 रुपये मिळाले की 3000 रुपये मिळाले, ते कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि ह्या पैशाचा उपयोग तुम्ही कशासाठी करता? घर खर्चासाठी करता का, मुलांच्या शिक्षणासाठी करता की काही व्यवसाय तुमचा त्यासाठी तुम्ही उपयोग करता? कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा, जेणेकरून सरकारला सुद्धा कळेल की या ठिकाणी तुम्ही महिला या पैशांसाठी की महिलांना किती मदत होते, महिला ह्या पैशासाठी की चांगल्या प्रकारे उपयोग करता आहेत. नाहीतर आता तुम्ही बघितलं असेल तर मागे एक बातमी या ठिकाणी चालू होती. भरपूर अशा महिला की ज्यांनी ठिकाणी तक्रार केली होती की लाडकी बहीण योजना बंद करा. त्याचं कारण असं होतं की त्यांना ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो. मग लाडकी बहीण योजनेमुळे त्यांच्या ठिकाणी पैसे उशिरा मिळत आहे. तर त्यामुळे त्या महिला म्हणतात की सर लाडकी बहीण योजना बंद करा, यामुळे आम्हाला आमची पगारसुद्धा ठिकाणी मिळत नाही आहे. पण सर्वच बहिणींना या ठिकाणी पगार सुरू नाही आहे. त्यामुळे इतर ज्या काही महिला असतील तर त्या महिलांना लाडकी बहीण योजना खूप महत्त्वाची आहे. म्हणून काही महिलांचं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना चालू ठेवली पाहिजे, बंद नाही केली पाहिजे. आणि काही महिलांनी या ठिकाणी तक्रार केली होती की सर लाडकी बहीण योजना बंद करा. तुमचं काय मत आहे? चालू ठेवली पाहिजे की बंद केली पाहिजे? कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. जर तुमचं मत असेल की सर लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे तर लिहून पाठवा सर लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे. आणि जर का तुम्हाला वाटत असेल की सर लाडकी बहीण योजना चालू ठेवली पाहिजे तर लिहून पाठवा की सर चालूच ठेवली पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा, मात्र आता सर्वांचे लक्ष जुलै महिन्याच्या हप्त्यावर ठिकाणी लागलेलं आहे. म्हणजेच काय, तर जुलैचा हप्ता कधी मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आता बघा, सरकारकडून हप्ता वेळेवर आणि नियमित मिळावा यासाठी ठिकाणी प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. तरीसुद्धा जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत मित्रांनो अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आहे की कधी तुम्हाला ठिकाणी पैसे मिळतील. पण थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की तुमचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती मी सांगतो. दुसरी गोष्ट, ज्या ज्या बहिणींना जूनचे पैसे मिळाले त्यांना हा हप्ता मिळणार आहे. तर ज्या ज्या बहिणींना जूनचे पैसे मिळाले त्यांनी लिहून पाठवा की सर मला 1500 रुपये मिळाले, सर मला ठिकाणी 3000 रुपये मिळाले. जेवढे तुम्हाला मिळाले असेल तेवढे नक्की लिहून पाठवायचे आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे.
तर त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये उत्सुकता आणि थोडीशी चिंता देखील पाहायला मिळतात. कारण की योजनेचा लाभ नियमित मिळावा, हप्त्याचे वितरण वेळेवर व्हावी यासाठी राज्य सरकार पावले उचलत असून लवकरच पुढील हप्त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय तर या महिन्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला ठिकाणी ह्या हप्त्याची जे वितरण त्या ठिकाणी सुरू होऊ शकतं असं सांगण्यात आलं आहे. म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये याबाबत निर्णय होणार आहे आणि तुम्हाला ठिकाणी पैसेसुद्धा मिळतील. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला मी जे काही नवीन अपडेट देत असतो तुम्ही बघत चला, कारण की कधीही निर्णय होऊ शकतो आणि कधी तुमच्या अकाउंटवर पैसे येऊ शकतात. त्याविषयी तुम्हाला मी अपडेट या ठिकाणी देणारच आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. तर जुलैच्या हप्त्याबाबत तुम्हाला मी माहिती दिली. आता प्रश्न राहिला की ज्या बहिणींना जूनचे पैसे मिळाले त्यांनी काय करायचं. तर ज्या बहिणींना जूनचे पैसे मिळाले त्या बहिणीने एक काम करायचे, ते म्हणजे असं की सर्वप्रथम तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर किंवा तुमच्या ठिकाणी आधार कार्ड टाकून तुम्ही लॉग इन करून घ्या. लॉग इन झाल्याच्यानंतर त्या एक यादी येते. त्या यादीमध्ये जर का तुमचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. पण भरपूर अशा महिला आहे की ज्यांचं नाव यादीमध्ये नाही आहे त्यांना काढण्यात आलं आहे. आता ह्यामध्ये 2 प्रकार झाले. एक की ज्या महिला खरोखर अपात्र आहे त्यांना काढण्यात आलं आहे आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांनासुद्धा काढण्यात आलं आहे. आता हे ज्या महिला पात्र आहे त्यांना का काढलं तर त्यांना चुकून काढलं गेलं आहे. आहे. तर यामुळे काय झालं आहे तर ज्या पात्र महिला आहे त्यांचं देखील नुकसान झालं आहे. त्यांना हप्ता मिळाला नाही जून महिन्याचा. तर त्यांना जून महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. मग त्यांचं नाव या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे. आता त्या महिलांनी करायचं काय. तर सर्वप्रथम तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे अगोदर चेक करून घ्यायचे. जर का तुमचं नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला पैसे मिळतील आणि जर का तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. पुढचा हप्ताही मिळणार नाही. आता बघा ह्यामध्ये एक प्रश्न पडला आहे की एका बहिणीने लिहून पाठवलं होतं कमेंटमध्ये की सर माझं नाव यादीमध्ये आहे. माझं नाव यादीमध्ये आहे. ठीक आहे. असं लिहून पाठवलं होतं. पण तरीसुद्धा मला हप्ता मिळाला नाही. मग त्याचं 2 कारणं असू शकतात. एक पहिलं कारण आहे की तुमचं आधार लिंक या ठिकाणी नसणार आहे. तुमचं जे आधार आहे त्या ठिकाणी लिंक नसणार आहे. तर तुमचं आधार लिंक आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की तुमचं KYC झालं आहे का नाही हे चेक करून घ्यायचं आहे. जर का तुमचं KYC झालं नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही किंवा आधार लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे. ठीक आहे. कारण इतर महिलांना मिळते मग तुम्हाला का मिळत नाही आहे हा एक प्रश्न आहे. याचा तुम्ही विचार केला पाहिजे. तर याचा विचार करण्याचं 2च कारण आहे. एक तर तुमचं आधार लिंक नसेल किंवा KYC झालेलं नसेल. जर का तुमचं यादीमध्ये नाव आहे, यादीमध्ये नाव असून सुद्धा तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर हे 2 कारणं आहे. आणि जर का तुम्हाला पैसेच मिळाले नाही आहे तर तुमचं नाव यादीमध्ये नसणार आहे. म्हणून एक वेळेस यादी चेक करून घ्या. यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. तेव्हा तुम्हाला कळून जाईल की तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही. जर का यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुमचं नाव काढलेलं असेल. मग ते काढण्याचं कारण काय, तुम्ही काही निकष पूर्ण केले का नाही तेही चेक करून घ्या. आणि जर का तुम्ही सर्व निकषांमध्ये बसतात तरीसुद्धा तुमचं नाव काढलेलं असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे की ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे किंवा तुमच्या जवळील जे काही असं असेल ग्रामपंचायत असेल किंवा जे काही जवळील कार्यालय असेल ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरले होता त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तक्रार करायची आहे. जेणेकरून तुमच्या तक्रारचं ठिकाणी निवारण केलं जाईल. दुसरी गोष्ट जर का तिथेही होत नसेल तर तुम्ही बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मी या ठिकाणी गेलो होतो तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. मी तुमच्या या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आहे. तुम्ही बिंदासपणे कमेंटमध्ये तुमचं जे मत आहे, तुमची जे काही मागणी आहे, तुमची जी काही इच्छा आहे ती लिहून पाठवू शकता. कारण तुमच्यासाठी मी या ठिकाणी पूर्णपणे मदत करणार आहे. ती अगदी फ्रीमध्ये. ठीक आहे. तर बघा भरपूर महिलांना या ठिकाणी पैसे मिळाले. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की या दिवशी तुम्हाला पैसे मिळतील त्या दिवशी तुम्हाला पैसे मिळाले होते. ठीक आहे. आता पुढचा हप्ता जुलैचा हप्ताही तुम्हाला कधी मिळणार त्याची मी तुम्हाला सांगितलेली तारीख त्या तारखेला तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये हे तुम्हाला या ठिकाणी याची अनाऊन्समेंट केली जाणार आहे आणि तुम्हाला पैसे या ठिकाणी वाटप होणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याची तुम्हाला अपडेट मी डेली देत राहणार आहे. ठीक आहे. हे झालं चिंता. आता भरपूर अशा महिला आहे की ज्यांना कर्ज हवं आहे. तर ज्या बहिणींना कर्ज हवं आहे त्यांच्यासाठी सुद्धा मी सांगितलेलं आहे की त्यांना ठिकाणी फॉर्म भरावं लागणार आहे. संपूर्ण जो क्रायटेरिया आहे जे निकष आहे ते पूर्ण करावे लागणार आहे. त्यांना पैसे मिळतील. भरपूर महिलांनी निकष पूर्ण केले, फॉर्म भरला, त्यांना या ठिकाणी 50,000चं कर्ज मिळालं, काहींना 1,00,000चं कर्ज मिळालं आहे. जर का तुम्हालाही 50,000चं कर्ज हवं असेल तर नक्की लिहून पाठवा की सर मला 50,000चं कर्ज हवं आहे, मला मदत करा. मी तुम्हाला संपूर्ण मदत करणार आहे फ्रीमध्ये. ठीक आहे. संपूर्ण माहिती मी समजून सांगितलेली आहे. जुलैच्या हप्त्याबाबत माहिती दिली, ज्यांना पैसे आले नाही त्याच्याविषयी माहिती दिली, त्याचा उपाय सांगितला आणि कर्जाविषयी तुम्हाला माहिती मी दिली आहे. म्हणजेच तुमचे सर्व डाऊट मी या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही बिंदासपणे कमेंटमध्ये तुमचे प्रश्न लिहून पाठवा. तुमचे जे काही डाऊट असतील ते लिहून पाठवा. तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर मी या ठिकाणी फ्रीमध्ये देणार आहे. तुम्हाला कुठेही जायची आवश्यकता नाही आहे. फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.